जेव्हा सप्लाय चेनवरचं संकट कायम असतं तेव्हा आपण कितीही उपाय केले तरी अडचणी या वाढतातच, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हैदराबाद मधल्या एका कार्यक्रमातून हे वक्तव्य केले. मोदींनी यावेळी आपल्या भाषणात एक वर्षापर्यंत सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा जपून वापर करा अशी आवाहनं भारतीयांना केली. देशाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपल्याला एकत्र लढायचंय असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. मोदींच्या या आवाहनानंतर देशावर मोठं संकट येणार का? कोविड सारख्या परिस्थितीचा भारतीयांना पुन्हा एकदा सामना करावा लागेल का? अशा प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. खरं तर मिडल ईस्ट मध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर गेल्या 3 महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा प्रकारचे संकेत अनेकदा दिले होते. कोविड सारख्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी भारताने तयार राहायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 महिन्यापूर्वी म्हणाले होते. पण यावेळी मोदींनी भारतीयांना थेट आवाहन केले. परिस्थितीला सामोरं कसं जायचं यासाठी मोदींनी लोकांना उपाय सांगितले. याचाच अर्थ वेशीवर असलेलं संकट आता दारापर्यंत आलंय, असंच मोदींना यातून सुचवायचं असल्याच्या चर्चा सुरू होत आहेत. मोदींच्या या आवाहनाचा नेमका अर्थ काय? मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा भारतावर कसा आणि किती परिणाम होऊ शकतो? भारत खरंच मोठ्या क्रायसिस मधून जाण्याची भीती का व्यक्त केली जाते? हे पाहूयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आवाहनामागचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मध्य पूर्व आशियात चिघळलेला तणाव. इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता तब्बल 2.5 महिने झालेत, पण हा तणाव अजूनपर्यंत शांत होण्याचं नाव घेत नाही. आता जगात इतर ठिकाणी गेल्या काही वर्षात अशीच अनेक युद्ध सुरू आहेत. रशिया, युक्रेन यांच्यातील संघर्ष तर 3 ते 4 वर्ष झालं सुरू आहे. पण त्या दरम्यान मोदींनी कधीही भारताला सावध केलं नाही. पण मध्य पूर्वेतल्या युद्धामुळे मोदी वारंवार भारतीयांना सावधानतेचा इशारा देत आहेत. याचं कारण म्हणजे या युद्धाचा भारतावर थेट होणारा परिणाम. कच्चं तेल, गॅस अशा घरगुती आणि सगळ्या क्षेत्रात महत्वाच्या असणाऱ्या इंधनासाठी भारत मोठ्या प्रमाणावर मध्य पूर्व आशियातल्या देशांवर अवलंबून आहे. जेव्हा युद्धाच्या सुरुवातीच्या काळात इराणनं स्टेट ऑफ हॉर्मुझचा मार्ग अडवला होता, तेव्हा भारतात मोठ्या प्रमाणावर इंधनाच्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. पेट्रोल पंपावर रांगा लागल्या, घरातली चूल पेटती ठेवण्यासाठी लोकांनी गॅससाठी धावपळ सुरू केली. ही परिस्थिती आजही पूर्णपणे सुधारलेली नाही. आजही अनेक ठिकाणी लोकांना गॅस मिळणं खूप अवघड झालंय. मध्यंतरी अमेरिका आणि इराणमध्ये सीज फायर झाल्यावर स्टेट ऑफ हॉर्मुझ खुलं करण्यात आलं होतं, पण इराणकडून भारतीय जहाजांना सुद्धा टार्गेट करण्यात आलं. इराण आणि अमेरिकेतल्या मुख्य संघर्ष हा अण्वस्त्रांशी संबंधित न राहता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या वरच्या कंट्रोल पाशी येऊन पोहोचल्याचं दिसतंय. आता सुद्धा सीज फायरसाठी ज्या अटी इराणकडून घालण्यात आल्या त्यात स्टेट ऑफ हॉर्मुझवरील इराणच्या सार्वभौमत्वाचा महत्वाचा मुद्दा होता. याच मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी सीज फायरचा प्रस्ताव फेटाळून लावला असून इराणच्या मागणीला टोटली अनस्टेपेबल म्हटलंय. त्यामुळे मिडल ईस्ट मधला तणाव हा इतक्यात संपणार नाही, तो जास्तीत जास्त चिघळणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे याचा भारतावर परिणाम होणं स्वाभाविक आहे. आता या परिस्थितीचा भारतावर लॉंग टर्म साठी कसा परिणाम होऊ शकतो ते बघूयात. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी या आखातून येणाऱ्या प्रमुख गोष्टी. थोडक्यात भारताची इंधनाची गरज भागवली जाते ती आखातातून. त्यातही भारत आपल्या गरजेपैकी 88% क्रूड ऑइल आयात करतो, तर नॅचरल गॅसच्या बाबतीत हाच आकडा 60%च्या आसपास आहे. या आयातीमध्ये युएई, सौदी अरेबिया, कतार, कुवेत अशा अरब देशांचा वाटा मोठा आहे. भारतात जे एलपीजीचं आयात होतं त्यातली 90% आयात ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होते आणि हीच हॉर्मुझची समुद्रधुनी हा सध्या हॉट पॉइंट आहे. त्यात भारत सौदी अरेबिया, युएई आणि कतार मधून 90% एलपीजी आयात करतो. याच पॉवर पॉइंट्सवर इराणची नजर असून यावर हल्ल्यांचा प्रयत्न झालाय. समजा हे हल्ले वाढले तर या पॉवर प्लांट्स मधलं प्रोडक्शन थांबेल. इथून ट्रान्सपोर्टेशनसाठी अडथळे आले तर अरब देशांमधून होणारा पुरवठा कमी होईल, प्रोडक्शन कमी होणार आणि याचा परिणाम म्हणजे पेट्रोल, डिझेल पासून गॅस पर्यंत सगळंच काही महाग होण्याची शक्यता आहे. अर्थात हा इफेक्ट फक्त ग्लोबल मार्केट पर्यंत मर्यादित राहणार नाही, तर त्याचा देशांतर्गत गोष्टींवर सुद्धा इम्पॅक्ट होणार आहे. त्यात पहिला नंबर लागेल तो घरगुती गॅस सिलेंडरचा. कारण एलपीजीचा तुटवडा तयार झाला तर गॅसच्या किमती वाढणार. आता सरकारनं तुटवडा नसल्याचं सांगून सुद्धा गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरूच आहे. पण हा तुटवडा वाढला, युद्ध आणखी चिघळलं तर घरगुती सिलेंडरची किंमत वाढू शकते. सोबतच 2 सिलेंडर मिळण्यामधलं अंतर सुद्धा आहे.
त्यापेक्षा आणखीनच वाढू शकतं. अशात एका बाजूला लोकांना सिलेंडर मिळणार नाही आणि दुसऱ्या बाजूला गॅस सिलेंडरची साठवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर होईल. हे रोखायचं असेल तर सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणाला प्राधान्य देणार, हे नक्की. मग अशा वेळी व्यावसायिक सिलेंडरवर परिणाम होणार. सध्याचा व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा सगळ्या भारतात असल्याची परिस्थिती आहे. पण जर युद्ध चिघळलं, भारताला इंधन पुरवठा करणाऱ्या पॉवर प्लांट्सवर हल्ले झाले किंवा युद्ध लांबलं तर गॅस सिलेंडरचा निळा पट्टा म्हणजे अर्थातच व्यावसायिक सिलेंडर मिळणं बंद होऊ शकतं. याचा परिणाम फक्त बाहेर जाऊन जेवण्यावर होणार नाही, तर घरापासून लांब राहणाऱ्या लोकांची यामुळे प्रचंड अडचण होऊ शकते. छोटी मोठी हॉटेल्स, मेस बंद झाल्या तर कॉलेजचे विद्यार्थी, घरापासून लांब कंपनीत काम करणारे कर्मचारी यांच्या जेवणाचा प्रश्न तयार होऊ शकतो. त्यामुळे साहजिकच कॉलेज, कंपन्या बंद करायची वेळ येऊ शकते. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून मजुरांपर्यंत परिणाम जाणवू शकतो. साहजिकच काम ठप्प होऊन बाहेर राहणारे घराकडे परतू शकतात. सगळं काही बंद होण्याची, लोक घराकडे परत जाण्याची कोविड सारखी परिस्थिती इथे तयार होऊ शकते. थोडक्यात जर युद्ध चिघळलं आणि लांबलं तर याचा परिणाम आणखी गंभीरपणे दिसू शकतो आणि कोविड सारख्या काळात जसं स्थलांतर पाहायला मिळालं तसंच पुन्हा पाहायला मिळू शकतं. त्यानंतरचा इम्पॅक्ट असेल तो पेट्रोल डिझेलवर. सध्या फक्त प्रीमियम पेट्रोलच्या किमती वाढवण्यात आल्यात, पण जर आखाती देशांमधून होणारा पुरवठा थांबला किंवा खोळंबला तर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढू शकतात. आताच काही आर्थिक संस्था आणि अर्थतज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जर कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळासाठी वाढत राहिल्या आणि सरकारनं पेट्रोल डिझेलचे दर स्थिर ठेवले तर यामुळे तेल कंपन्यांना मोठा तोटा होईल. हा तोटा लॉंग टर्म राहिला तर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळेच पेट्रोल 18 रुपये आणि डिझेल 25 रुपयांनी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा विषय फक्त किमती वाढवण्यावर थांबणार नाही तर मोठी टंचाई सुद्धा निर्माण होऊ शकते. पेट्रोलची टंचाई झाली तर त्यातून रोजच्या प्रवासाचा प्रश्न येईल, पण डिझेलची टंचाई सगळ्या वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण करेल. कारण यामुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडेल, ज्याचा फटका ऑफिसेस पासून शाळा कॉलेजेस पर्यंत सगळ्यांनाच बसेल. त्यात भर म्हणजे माल वाहतूक थांबेल, भाजीपाला, फळधान्य आणि इतर सगळ्याच गरजेच्या गोष्टींचा पुरवठा थांबेल. त्यामुळे या सगळ्या जीवनावश्यक गोष्टींच्या किमती प्रचंड वाढण्याचा धोका आहे. या किमती आवाक्याबाहेर गेल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मागणी कमी करावी लागेल आणि अशा वेळी लॉकडाऊनचाच पर्याय पुढे येईल. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्यावर, जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा पर्याय निवडण्यावर भर दिल्याचं म्हटलं जाते. थोडक्यात काय तर मध्य पूर्वेतलं युद्ध चिघळण्याची आणि लांबण्याची शक्यता जास्त आहे. याचा परिणाम जगभरातल्या सगळ्याच देशांना भोगावा लागणार आहे. त्यामुळे जर भविष्यात भारतावर या संकटाचा सामना करण्याची वेळ आली तर त्याचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी आतापासूनच आपण तयार राहायला हवं, हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून सुचवत असल्याचं म्हटलं जात आहे. एक प्रकारे पुढे येणाऱ्या संकटाची तयारी आपल्याला आजपासूनच करावी लागेल, असंच पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा उल्लेख असल्याचं म्हटलं जाते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? मोदींचं आवाहन ही भविष्यातली मोठ्या संकटाची चाहुल आहे का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.